नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सर्वात श्रीमंत आहेत या राशी 2025 मध्ये भाग्य खुलणार. 2025 पासून ते 2030 पर्यंत या 6 राशींना 7व्या आकाशावर असलेले भाग्य मिळणार आहे. होय, माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने आता 12 राशींमधून 6 राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत. मित्रांनो, माता लक्ष्मी आता या 6 राशींवर खूप प्रसन्न झाल्या आहेत, ज्यामुळे या 6 राशींसाठी 2025 ते 2030 पर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात या 6 राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या, मोठा फायदा, धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठे बदल होणार आहेत. तर त्या 6 भाग्यशाली आणि नशीबवान राशी कोणत्या आहेत, ज्या 2025 पासून 2030 पर्यंत लक्ष्मीच्या आशीर्वादाने खूपच शुभ काल अनुभवणार आहेत. या कालावधीत त्यांना मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. या कालावधीत त्यांना मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. आपण त्या 6 भाग्यशाली राशींविषयी जाणणार आहोत, म्हणून कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि एकही राशी चुकवू नका, कारण हा व्हिडिओ या राशींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामध्ये तुमची राससुद्धा असू शकते. आता या भाग्यशाली राशींविषयी आपण आता बोलूया, ज्यावर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने 2025 ते 2030 पर्यंतचा काल खूपच शुभ ठरणार आहे. आणि या कालावधीत त्यांच्या भाग्याचा आलेख 7व्या आकाशापर्यंत पोहोचणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशीचे महत्त्व खूपच आहे, कारण राशींच्या आधारावरच व्यक्तीच्या जीवनातील आगामी कालांबद्दल माहिती मिळवता येते. ग्रह नक्षत्राच्या स्थितीमध्ये काही बदल होणारे असतील तर त्याचा थेट परिणाम काही राशींवर होतो. प्रत्येक व्यक्तीला जीवनात चांगल्या आणि वाईट सवयी, वाईट कालांमधून जावे लागते. जर ग्रहांची दिशा चांगली असेल तर व्यक्तीच्या जीवनात आनंद वास करतो, पण जर ग्रहांची दिशाच वाईट असेल तर व्यक्तीला खूप अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आता मात्र लक्ष्मीच्या आशीर्वादाने 12 राशींमधून या राशी खूपच भाग्यशाली ठरणार आहेत. होय, आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने काही महाशुभ संयोग, राजयोग आणि महालक्ष्मी योग तयार होणार आहे, ज्यामुळे या 6 राशींना 2025 ते 30 पर्यंतचा काल खूपच शुभ ठरणार आहे. माता लक्ष्मी आता 12 राशींमधून या 6 राशींवर अत्यंत प्रसन्न झाल्या आहेत. माता लक्ष्मीची कृपा 6 राशींवर होण्यास सुरुवात होईल आणि त्यांच्यासाठी 2025 ते 2030 पर्यंतचा काल अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. होय, या राशींच्या व्यक्तींना आता त्यांच्या भाग्याचा पूर्ण पाठिंबा मिळेल. माता लक्ष्मीच्या कृपेने आता या राशींच्या भाग्याचे तेज वाढणार आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आता फक्त आनंद येणार आहे. चला तर वेळ न घालवता त्या भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया, ज्यावर माता लक्ष्मीची कृपा असणार आहे आणि ज्या राशींना 2025 ते 2030 पर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे. या भाग्यशाली आणि खुशनशीब राशींमधली पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने 2025 ते 2030 या काळात चांगला काळ असेल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला चारही बाजूने लाभ मिळेल आणि मोठ्या लोकांकडून सहाय्य मिळाल्यामुळे तुमची कामे सोपी होतील. कर्जातून मुक्ती मिळेल. तुमच्या दाम्पत्य जीवनात सुख, शांती येईल आणि तुमच्या कामकाजात मनाप्रमाणे यश मिळेल. तुम्हाला धनलाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीत आनंददायक बातम्या मिळतील, त्यामुळे घरात आणि कुटुंबात आनंदाची लाट येईल. माता लक्ष्मीचे स्मरण करून तुम्हाला खूपच लाभ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. म्हणून मेष राशीच्या लोकांसाठी 2025 ते 2030चा कालावधी खूपच उत्तम ठरणार आहे. या वेळेचा पूर्ण फायदा उठवा. दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सर्वाधिक आहे. हा कालावधी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना उत्तम डील मिळतील.
तुमचा आत्मविश्वास वाढेल, जो तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक प्रभावी बनवेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला खूप यश मिळेल. समाजात तुमचे मानसन्मान वाढेल. घरात आनंदाचे वातावरण असणार आहे. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. संतान सुख मिळण्याची संधी देखील तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही विदेशात नोकरी कराल, ते शिक्षणासाठी जाण्याचं स्वप्न पाहत असाल तर ते लवकरच पूर्ण होईल. तुम्हाला नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची संधी देखील मिळेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक आहे, म्हणून या संधीचा पुरेपूर लाभ नक्की घ्या. तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी 2025 ते 2030 हा कालावधी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असणार आहे, ज्यामुळे तुम्हाला परदेशी यात्रा करण्याची संधी देखील मिळू शकते. या यात्रा तुमच्यासाठी यशस्वी ठरणार आहेत आणि जर तुमचे कोर्ट खटले सुरू असतील तर तुम्हाला यश मिळण्याची देखील संधी आहे. हा निर्णय तुमच्या बाजूने जाऊ शकतो. यासोबतच तुमची आवड धार्मिक कार्यामध्ये लागेल. तुम्हाला सांगायला हवे की माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला या काळात अचानक धनलाभ होईल आणि तुम्ही धनप्राप्तीसाठी योग्य ठराल. महालक्ष्मीचा योग तुम्हाला मिळणार आहे. माता लक्ष्मीचा योग निर्माण होईल आणि राजयोगाचा शुभ संयोग तयार होईल. मिथुन राशीच्या लोकांसाठी 2025 ते 30 हा कालावधी खूपच फायदेशीर ठरणार आहे. तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कोणत्याही प्रकारच्या समस्याबद्दल चिंता करू नका. तुमच्या सर्व मनोकामनाची पूर्तता होईल. या काळात केलेली यात्रा तुम्हाला खूप यशस्वी ठरेल. तुमच्या कुटुंबात आनंदाचा आनंद राहील. घरात आनंदाचे वातावरण राहील. मिथुन राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा 2025 ते 30 या कालावधीत अत्याधिक राहील, ज्यामुळे तुम्हाला चारही बाजूने आनंदच आनंद मिळेल. चौथी रास आहे कन्या. कन्या राशीच्या जातकांनो, माता लक्ष्मी तुमच्यावर खूपच मेहरबान होणार आहे बरं का, ज्यामुळे तुमच्यासाठी 2025 ते 30 पर्यंतचा काल खूपच चांगला ठरणार आहे. तुमच्या पूर्वीच्या जीवनातील जितक्याही अडचणी होत्या त्या आता संपणार आहेत, कारण हा काल तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. तुमच्या घरातील आणि कुटुंबातील वातावरण खूप आनंदी राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एक आनंदी जीवन जगणार आहात. तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होईल. व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नफा होईल. तुमच्यावर माता लक्ष्मीच्या कृपांचे आगमन होईल. तुम्हाला जर नवीन वाहन किंवा घर खरेदी करायचे असेल तर तुमची ही मनोकामना पूर्ण होईल. तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात आता खुशीचा आलय होईल. धनप्राप्ती करण्यास योग्य आता तुमच्यासाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संधी निर्माण होत आहे. कन्या राशी लोकांना त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमी राहणार नाही. मित्रांनो, हे चुकीचे ठरणार नाही. कन्या राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने 2025 ते 30 पर्यंतचा काल खूप उत्तम ठरणार आहे. या कालावधीत तुम्ही भरपूर फायदा मिळवाल. त्यामुळे या वेळेचा फायदा उठवा आणि हा काळ तुमच्या हातून गमावू नका. पुढील भाग्यशाली राशी आहेत सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाल्या आहेत. 2025 ते 2030 या काळात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे, कारण तुमच्या जीवनात आता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे आगमन होणार आहे. पाचवी रास आहे तुळ रास. तुळ राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सतत कायम राहील, ज्यामुळे तुमचे अनेक वर्षापासून थांबलेले कार्य आता यशस्वी होऊ लागतील. जर तुम्ही काही पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची संपूर्ण शक्यता देखील आहे. तुम्हाला तुमच्या सर्व कर्जातून मुक्ती देखील मिळेल आणि तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात अचानक धनलाभ होईल आणि घरात सुखशांतीचे वातावरण राहील. तुळ राशीच्या लोकांना संतान प्राप्तीचे सुखही मिळेल. तुमचे सर्व कार्य यशस्वीपणे होतील आणि तुम्हाला जाणवेल की हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा आहे. सहावी रास आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूप शुभ असणार आहे. तुमचे जीवन आता आनंदाने भरले जाईल. तुम्ही जे काही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. मोठ्या लोकांच्या सहकार्याने तुमचे कार्य सोपे होईल. जर तुम्ही कर्ज घेतले असतील तर ते कर्ज तुमच्यासाठी लवकरच दूर होतील.
दाम्पत्य संबंधामध्ये मधुरता येईल. व्यवसायात क्षेत्रात तुम्हाला मनासारखे यश मिळेल. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि त्या व्यापारात यश मिळेल. तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. जे लोक विदेशात जाऊन शिकायचं किंवा नोकरी करायचा विचार करत आहेत त्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल. यापुढील राशी आहे ती म्हणजे मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा विशेषतः बनत आहे, ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल. तुमच्या जीवनात यश मिळवता येईल. विद्यार्थ्यांसाठी देखील ही वेळ खूपच चांगली ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या स्पर्धात्मक परीक्षा पास करण्याची संधी मिळेल आणि तुमचे लक्षही शिकण्यात लागणार आहे. मकर राशीच्या लोकांसाठी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती किंवा वेतन वाढू शकते. तुमचा व्यवसाय देखील दुप्पटीने वाढेल. जे काही तुम्ही कराल त्यात तुम्हाला अपार यश मिळेल आणि संतान प्राप्तीचे सुख देखील मिळणार आहे. घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. काळाचा पूर्ण फायदा उठवा. पुढील भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाल्या आहेत. 2025 ते 30 या काळात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे, कारण तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे आगमन होईल. पुढील राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे. माता लक्ष्मी कुंभ राशीच्या लोकांवर खूप प्रसन्न असणार आहेत, ज्यामुळे तुमच्यासाठी 2025 ते 30 या कालावधीत खूप चांगला वेळ असेल. या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि धन लाभ मिळण्याचे अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील. तुम्ही नवीन वाहन, घर देखील खरेदी करू शकता. तुमच्या जीवनातील धनाशी संबंधित सर्व अडचणी दूर होणार आहेत. प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रेमात यश मिळेल. कुंभ राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जे लोक विदेशात जाऊन शिकायचं आहे किंवा नोकरी करायचा विचार करत आहेत त्यांचा हा स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात अपार आनंद मिळेल. पुढील भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद 2025 ते 30 या कालावधीत राहील. माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न राहतील, ज्यामुळे मीन राशीच्या लोकांच्या जीवनातील सर्व दुःख आणि तणाव संपुष्टात येतील. तुम्हाला चारही बाजूने आनंदच मिळेल. तुम्हाला संपत्तीमध्ये लाभ होईल आणि जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. जर तुम्ही इतरांच्या भल्यांसाठी काही कार्य कराल तर तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेने त्यात नक्कीच फायदा होणार आहे. या काळात जमीन खरेदी करणे तुमच्यासाठी उत्तम आहे. तुम्ही नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता. प्रॉपर्टीच्या दृष्टीने हा काळ मीन राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल ठरणार आहे. प्रेम संबंधाशी संबंधित बाबींसाठी हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरेल. प्रेमसंबंध मजबूत होतील. वैवाहिक जीवनातील मधुरता येईल. प्रेमसंबंधामध्ये खोलवरचा राहील. तसेच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि दुसऱ्यांबद्दल सकारात्मक विचार ठेवा, ज्यामुळे लोक तुमच्याबद्दल बोलतील की तुम्ही मीन राशीचे लोक खूपच चांगले आहेत. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की सर्वात श्रीमंत आहेत या राशी. यामध्ये 2025 मध्ये या राशींचं भाग्य खुलणार. 2025 ते 2030 पर्यंत या राशींना माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे आणि यामध्ये तुमची रास असेल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमचे भाग्य खुलणार. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.